मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे आलेल्या पत्रावरून आपण एका फाईलमध्ये पुटअप केलं होतं, बरोबर आहे. आता या व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, यामध्ये एक नवीन फाईल तयार करणार आहोत. आता समजा माझ्याकडे पत्र आहे, पण मला ते नवीन पत्र जे आहे ते नवीन फाईलमध्ये टाकायचं. कसं टाकणार मी, माझ्या फाईलमध्ये जाणार, ठीक आहे. फाईलमध्ये गेल्यानंतर बघा क्रिएट न्यू नावाचा ऑप्शन आहे, दिसतं सगळ्यांना. क्रिएट न्यूला क्लिक करणार. क्रिएट न्यूला क्लिक केलं की बघा माझ्यासमोर जे आहे हा त्यामध्ये तुमच्यासमोर डेटा येईल. आता त्याच्यामध्ये काय काय करायचं माहिती आहे का, की फाईल नंबर. आता हे जे फाईल नंबर आहे ह्याला म्हणतो आपण फाईल कोड. हा जो आहे बेसिक फाईल कोड, ठीक आहे. बेसिक आपल्या सगळ्यांना मी फाईल कोडची तुमच्याकडनं माहिती मागवलेली आहे सगळ्यांकडनं, ठीक आहे. बेसिक फाईल कोडमध्ये समजा इस्टॅब्लिशमेंटचा आहे, इस्टॅब्लिशमेंटमध्ये कुठला विषय आहे, रिक्रुटमेंटचा आहे. समजा रिक्रुटमेंटला क्लिक करेन मी. रिक्रुटमेंटमध्ये अजून कुठलं रिक्रुटमेंट माझ्याकडे आहे त्याला मी क्लिक करणार. अशा प्रकारे जे आहेत आपल्याला विषय सिलेक्ट करायचे. आपल्या सगळ्यांना माहिती, आपण नवीन काही नाही यामध्ये. आपण जेव्हा फाईल तयार करतो तेव्हा फाईल तयार करताना आपण विषय टाकतो फाईलवरती, बरोबर आहे. तो हाच विषय आपण त्यामध्ये ऍड केलेला आहे. आता ज्यावेळेस आपण हे फाईल त्यामध्ये विषय टाकतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली मला पूर्वी तयार झालेल्या फाईलचं नाव त्यामध्ये दाखवतो मला, ठीक आहे. हे का दाखवेल की लोकांनी रिडंडंट फाईल तयार करू नये, म्हणजे लोकांनी डुप्लिकेट फाईल तयार करू नये, त्याकरता आपल्याला ते फाईलचं नाव त्यामध्ये तो दाखवतोय, ठीक आहे. तरी पण तो आपल्याला काम करण्याशिवाय थांबणार नाही तो, ठीक आहे. आता मी लिहितो EF स्टडिंग ॲट IIT, ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये बघा काही प्रिव्हियस रेफरन्स असतील फाईलचे जुने एखादे रेफरन्स आपण टाकतो. समजा माझं जुनी फाईल होती फिजिकल फाईल कुठली 123/2021 फायनान्स डिपार्टमेंट, तर ते मी टाकू शकतो त्यामध्ये, तो रेफरन्स त्यामध्ये आहे. म्हणजे फ्युचरमध्ये जर समजा मला काही ट्रॅक करायचे तुम्ही त्यावरती ट्रॅक करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर खाली डायरेक्टली तुम्ही त्यामध्ये करू शकता कंटिन्यू वर्किंग, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, आता अशा प्रकारे आपण जे आहे ते फोल्डर तयार केलं. आता सिस्टम तुम्हाला काय प्रॉम्प्ट करते की समजा एकदा तुम्ही फाईल जनरेट केली तर तुम्हाला जी फाईल तुम्हाला फाईल जनरेट झाल्यानंतर ती फाईल डिलीट करता येणार नाही. तर तुम्हाला काय करू, तुम्हाला फक्त फाईल क्लोज तुम्हाला त्यावरती करता येईल, ठीक आहे. आता यामध्ये बघा फाईल नंबर आलेला आहे, इट विल बी जनरेटेड, ठीक आहे. आता मी त्याला प्रोसीड करतो म्हणजे काय, त्यामध्ये माझा फाईल नंबर जनरेट. बघा आता फाईल नंबर आला, कुठला फाईल नंबर आला 1201 त्यावर दिसतो बघा तुम्हाला वरती फाईल नंबर 12013/1/2023 फायनान्स, ठीक आहे. सेक्शन ऑफिसर MMP. अशा प्रकारे आपल्याला फाईल नंबर त्यामध्ये तयार झाला. आता काय झाली माहिती आहे का, ही फाईल आपली जी आहे ती नॉर्मल फाईल आहे, ठीक आहे. या फाईलमध्ये आपलं काहीच नाही आता, ठीक आहे. आता या फाईलमध्ये मला जे आहे ते या फोल्डरमध्ये बघा राईट हँड साईडला मला करस्पॉन्डन्स ऍड करायचंय, लेफ्ट हँड साईडला काहीच नाहीये. आता कसं करणं ऍड करणार मी त्यामध्ये, हे फोल्डर ओपन केलं, ठीक आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर आता मला राईट हँड साईडला जे आहे ते करस्पॉन्डन्स ऍड करायचं. कसं ऍड करणार मी, मागे दाखवलं तुम्हाला TOC मध्ये जायचं. TOC मध्ये गेल्यानंतर TOC गेलं तर त्यामध्ये बघा तुमच्यासमोर ऍड रिसिप्ट करायचं. ऍड रिसिप्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा रिसिप्ट तुम्हाला तो दाखवेल, तुमच्या इनबॉक्स मधल्या सगळ्या तुम्हाला रिसिप्ट तयार असेल दाखवणार, ठीक आहे. अटॅच करा. अटॅच केलं काय तुमच्या समोर हे जे आहे बघा पत्र मी ओपन अटॅच केलं ते तुम्हाला माझ्यासमोर इथं ऍड करून दिसलं बघा. मी ओपन करून बघतो, कळालं सगळ्यांना. हेच पत्र मी आणलं होतं, पत्र त्यामध्ये अटॅच केलं. आता काय करणार माहितीये का, की माझ्याकडे जे आहे ते पत्र अटॅच झालं. आता मला त्यावरती नोट लिहायची. तर नोट कशी ऍड करणार मी, दोन प्रकारच्या नोट लक्षात घ्या. एक ग्रीन नोट आहे, एक येलो नोट आहे. ग्रीन नोट म्हणजे काय की आपण एकदा ग्रीन नोट मध्ये लिहिल्यानंतर जर समजा पुढच्या व्यक्तीला पाठवलं तर तो व्यक्ती त्याला एडिट करू शकत नाही. पण तेच जर समजा आपण येलो नोट मध्ये पाठवलं तर ते पुढचा व्यक्ती त्याला एडिट करू शकतो किंवा मॉडिफाय करू शकतो. कळाला हा डिफरन्स नाही. तर आपण डायरेक्टली यामध्ये ग्रीन नोट लिहू, ठीक आहे. समजा आता मी त्यामध्ये ग्रीन नोट ऍड करतोय. ग्रीन नोट ऍड करतो म्हणजे काय करतो, त्यामध्ये मी समोरच्या व्यक्ती म्हणजे या पत्राच्या अनुषंगाने यावरती मी एक हे लिहितोय. कसं लिहिण्यामध्ये बघा, आता माझ्याकडे पत्र आलं. आता बघा याच्या मराठीत करण्याकरता माझ्याकडे बघा इथं खाली इथं तुझच्या सगळ्यांना राईट हँड साईडला इथं खाली दिसलं सगळ्यांना, यामध्ये मला मराठी सेटिंग सेट करावं लागेल. मला मी मराठी त्यामध्ये सेट केलं, ठीक आहे. सेट केल्यानंतर त्यामध्ये लिहायचं मला काय नाही, तसं नाही पूर्ण त्यामध्ये आपल्याला लिहायचं काय लिहिणं आपण त्यामध्ये की नेमणुकीबाबत पत्र प्राप्त झालेलं आहे. झालेलं आहे आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे, ठीक आहे. फुल स्टॉप. कृपया असं आपण या प्रकारे आपण जे आहे हे आपण याला परत एडिट करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. त्यामध्ये चूक लिहिलं होतं. आता क्रमांक लागलं त्यामध्ये त्याला क्लिक करायचं आपल्याला, ठीक आहे. क्रमांक 2 भाग. आता याला हे काय झालं आता की माझ्या पत्रामध्ये दोन पेपर असतात, तुम्हाला 2 नंबरचं पेज त्यामध्ये दाखवतो. आता यामध्ये 2 नंबर पेज नाही आहे, ठीक आहे. मी एकच लिहिलं त्यामध्ये. आता ह्याला काय म्हणतो आपण माहिती आहे का, समजा मला 1 नंबर पेज ओपन कसं करणार मी त्याला, त्या क्रमांक 1ला आपण पहिले सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर रेफरन्सला बघायचं, राईट साईड रेफरन्सिंग दिसतं तुम्हाला, त्याला क्लिक करायचं, ठीक आहे.
त्याला क्लिक केलं तुम्हाला तो विचार कुठला पेज नंबर पाहिजे. माझ्याकडे एकच पेज आहे किंवा एकच पेज दाखवतो, पेज नंबर 1. अशा प्रकारे मी त्याला क्रमांक 1 ला पाहावी लिहिली नोट. ठीक आहे. आता मी क्लिक केलं तर काय करेल, तो ऑटोमॅटिक मला पेज नंबर 1 त्यावरती ओपन करून दाखवून देईल. कळलं असं? आता मी यावरती काय करू शकतो माहिती का, क्रमांक 1 असेल, पेज नंबर मला 5 पाहिजे, पेज नंबर 20 पाहिजे, पेज नंबर 10 पाहिजे, पेज नंबर 15 पाहिजे, हे किती पेज मी त्यामध्ये असं त्या रेफरन्सिंग आपण त्यामध्ये देता येणं शक्य आहे. ठीक आहे. आता हे झालं माझं काम, मी त्याला सेंड करतो आता. बरं, म्हणजे अशा प्रकारे आपण फाईल तयार केली. फाईलमध्ये एक लेटर ऍड केलं. लेटर ऍड केल्यानंतर आपण त्यावरती हे 2 ओळीचा आपण त्यामध्ये एक मजकूर लिहिला. मजकूर मराठीमध्ये कसा लिहिला आपण, खाली तुम्हाला दाखवलं. त्यामध्ये जाऊन आपल्याला भाषा सिलेक्ट केली आपण मराठी भाषा सिलेक्ट केल्यानंतर हे दिले, निवडणुकीबाबत पत्र प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. कृपया पान क्रमांक 1 पाहावे. अशा प्रकारे आपण त्यावरती नोट लिहिली. आता कसं मराठीमध्ये देताना थोडं मला प्रॉब्लेम आला, कारण मराठीची आपल्याला एवढी सवय नाहीये. ठीक आहे. ज्या व्यक्तीला सवय त्यांना ते एकदम इझीच आहे. त्यानंतर आता हे पत्र मी बाहेर पुढे पाठवतो. ठीक आहे. सेव्ह तुम्ही करा किंवा सेव्ह नाही केलं तरी ऑटो सेव्ह सिस्टम मध्ये आहे, तुम्हाला सिस्टम मध्ये सेव्ह करता येईल. किंवा आणखी यामध्ये आणखी गोष्ट बघा, क्विक नोटिंग दिसतं तुम्हाला सगळं वरती. क्विक नोटिंग पण आपल्याकडे ऍड करून ठेवतात. स्टँडर्ड नोटिंग आहेत इंग्लिशमधल्या, हिंदीमधल्या, मराठीमधल्या. समजा युजर डिफाईन पण आपल्याला स्वतःच्या करून ठेवता येईल आपल्याला, त्या पण टाकतात. समजा इंग्लिशमध्ये मला बघायच्यात, इंग्लिशमध्ये पण मला तुम्हाला डायरेक्टली त्यामध्ये बघता येईल, अनुमोदित वगैरे तुम्ही आपण डायरेक्ट त्याला येईल, म्हणजे तुम्हाला लिहायची गरज नाही तुम्हाला त्यामध्ये. अशा प्रकारे आपण आपल्या क्विक नोटिंग पण त्यामध्ये सिस्टममध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे. आता असं मी काय सांगेन तुम्हाला, मी आता नोटिंग लिहिली. आता ही नोट आपल्याला फाईल पुढे पाठवा. तुम्हाला या पत्रामध्ये तुम्ही असं लिहिलं, तुम्हाला तुमचं नाव, तुमचं डेझिग्नेशन, तुमचा नंबर काही लिहायची गरज नाही तुम्हाला. सिस्टम ऑटोमॅटिकली तुम्ही जे एम्प्लॉय मास्टर डेटा दिला होता त्यानुसार ती सिस्टम पिकअप करेल, आणि जेव्हा आपण पुढच्या व्यक्तीला पाठवतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली ते तुमचं नाव, डेझिग्नेशन सगळं त्यावरती छापून येईल. आता मी सेंड करतो याला. ठीक आहे. सेंड करू. सेंड केलं. आता पहिल्यांदा तुम्ही जेव्हा रिसिव्ह केलं त्यावेळेस तुम्हाला 2 आणि CC होते, पण इथं तुम्हाला फक्त 2 दिसतंय. ठीक आहे. आता मी 2 त्यामध्ये टाकतो त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर नोटिफाय, मला त्याचा पुढचा प्रवास पाहिजे असेल तर मी काय करेल, नोटिफाय थ्रू ईमेल आणि SMS ला क्लिक करेल. ठीक आहे. चालेल. त्यानंतर आता मी त्याला सेंड करतो. आपल्याला बघा 3 प्रकारच्या साईन दिल्यात आपण. तुम्ही साईन करू शकता. ठीक आहे. तुमचा आधार नंबर टाकून, किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट तुम्ही लावू शकता, ते करू शकता, किंवा डायरेक्टली सेंड करता येईल तुम्हाला. म्हणजे डायरेक्ट सेंडमध्ये तुमचं फक्त नाव त्यावरती येईल, डेझिग्नेशन येईल, पण त्यावरती व्हेरीसाईनचा ऑप्शन त्यावरती येणार नाही. एवढंच फरक आहे, बाकी काही फरक नाहीये. नॉर्मली कसं असतं माहिती आहे की, आपण जेव्हा फाईल आपल्या विभागातून बाहेर पाठवतो, बाहेरच्या विभागाला, त्यावेळेस तुम्ही DSC किंवा साईन करून पाठवावं, हे असं अपेक्षित आहे. ठीक आहे. तरी पण आपले जे हेड आहेत, जसे आपल्याला इन्स्ट्रक्शन देईल त्यानुसार तुम्ही त्यावरती कारवाई करावी. आता बघा मी फाईल पाठवून दिली. फाईल कुठे जाईल माझी, ही फाईल माझ्या सेंड बॉक्समध्ये जाईल. सेंडला क्लिक केलं की तुम्हाला ती फाईल सेंडमध्ये दिसून जाईल तुम्हाला. अशा प्रकारे ही फाईल आपली तयार झाली. फाईल कुठे गेली आपली, सेंडमध्ये गेली. बघायची कशी आपल्याला, जस्ट त्या फाईलला आपल्या सेंड बॉक्समध्ये जा. आपलं केलेलं काम सर्वच्या सर्व सेंड बॉक्समध्ये तुमच्या अवेलेबल असतं, लक्षात ठेवा. तुम्हाला त्या फाईलची कुठे सेव्ह करायची गरज नाहीये, तुम्हाला प्रिंट काढायची गरज नाहीये, काहीच करायची गरज नाहीये. ठीक आहे. बघा ही आपली ट्रेनिंग आताची फाईल आहे. मी तुला ओपन करतो तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपण हे पत्र अटॅच केलं होतं. नावाला ज्याने नाव केलं सुरेश सुरा. ठीक आहे. त्याचं डेझिग्नेशन आलं. त्यानंतर आपण किती वाजता केली होती फाईल, केव्हा केली होती, किती वाजता केली, त्याचं सगळं डिटेल त्यामध्ये आलं. वरच्या नोट त्यामध्ये आला. कृपया पान क्रमांक 1 पाहावे, त्याला आपण क्लिक केल्यानंतर पान क्रमांक 1 ओपन होईल त्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपला जी फाईल आहे ती फाईल आपण क्रिएट करू शकतो, आणि सिस्टम मध्ये ती जाऊ शकते. या ड्राफ्ट कसा बाहेर पाठवायचा हे बघू. ड्राफ्ट केव्हा पाठवतो आपण, ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो.